सोलापूरच्या मार्कडवाडी गाव सध्या चांगलंच चर्चेत आलं. या गावातील नागरिकांनी बॅलेट पेपरवर मतदान पत्रिकेवर मतदान घेण्याची मागणी करत ईव्हीएमला जोरदार विरोध दर्शवला होता. महाविकास आघाडीतील नेत्यांनीही मार्कडवाडी जात ईव्हीएमला विरोध दर्शवला. हे प्रकरण तापलेलं असताना आता भाजप आमदार गोपीचंद पडळकर, सदाभाऊ खोत यांनी मार्कडवाडीत सभा घेतली. यावेळी शरद पवारांवर टीका करताना पडळकरांसह खोत यांचीही जीभ घसरली. पाहूयात काय घडलं मार्कडवाडीत. निवडणूक संपली असली तरी राजकीय ज्वार कायम असल्याचा हा पुरावा आहे. ज्या मार्कडवाडीत ईव्हीएम विरोधात शरद पवार यांची सभा झाली, त्याच मार्कडवाडीत ईव्हीएमच्या समर्थनार्थ भाजपा मैदानात उतरली. आमदार सदाभाऊ खोत, गोपीचंद पडळकर यांनी बैलगाडी रॅली काढली आणि यानंतर खोत आणि पडळकरांनी आपला मोर्चा शरद पवार यांच्याकडे वळवत शाब्दिक आच उडवलेत. आम्ही यांचा डाव बघत होतो, पण देवाभाऊ नावाचा वस्ताद या महाराष्ट्राच्या मातीत आला आणि बारामतीचा तो पैलवान नव्हता, तुझी भोपळा होता. पवार साहेब लय हुशार आहे. त्याच्या लक्षात आलंय की आपण हरायला का लागलो, त्याच्या लक्षात आलं. आणि म्हणून पहिल्यांदा बारक्या गावात येऊन पवार साहेब बसलं. का बसलं? पहिल्यांदा राजकीय हत्या त्यांची झाली. अरे 100 शकुनी मेल्याच्या नंतर एक पवार जन्माला आलाय. 100 शकुनी मेल्याच्या नंतर एक शरद पवार जन्माला आलाय. ह्याचं डोकं बघा. पहिल्यांदा आम्ही राजीनामा देणार. दे की तुझ्या लेकीचा, ते लेकीचा राजीनामा. 4-5 महिन्यापूर्वी लोकसभेच्या निवडणुका झाल्या. 1 लाख 1.5 लाखांना निवडून आली आहे. दे तुझ्या त्या कर्जत जामखेडच्या नातबाचा 1100 मतांनी निवडून आलाय. तुम्ही बळीचे बकरी आम्हाला करता. अरे तुम्ही व्हा ना, तुम्हाला बिरोबाला कापतो ना आम्ही माजलेल्यांना. बरोबर ना? आपण बिरोबाला कुणाला कापतो? बोकाड. ते कुठलं बोकाड कापतो? 10-12 बोकड आपल्याला असते. कुणाला कापतो? बकरी आपल्याकडे 100 असते, पण त्यातल्या एकालाच का कापतो? कारण ते माजलेलं असतं. आणि म्हणून या महाराष्ट्रातल्या प्रस्थापितांना आपल्याला बिरोबाला आणि खंडोबाला कापावं लागेल. कापायचं की नाही कापायचं? मार्कडवाडीतील ग्रामस्थांच्या एका गटानं ईव्हीएमवर शंका घेत बॅलेटवरील मतदानासाठी आक्रमक भूमिका कायम ठेवली आहे. त्यामुळे आता लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी या गावातून लॉंग मार्च काढण्याच्या तयारीत असल्याचं बोललं जात आहे. हाच धागा पकडत सदाभाऊ खोत, गोपीचंद पडळकर यांनी आपल्या भाषणातून राहुल गांधी यांच्यावर निशाणा साधलाय. पण त्याचं एक स्वप्न आहे राहुल बाबाचं. मेरी शादी कब होगी? जब मैं पंतप्रधान बनने के बाद होगी. मार्कडवाडी गाव हुशार आहे. इथं पडळकर साहेब सांगतील त्यांना बॅलेट पेपरवर निवडणूक घ्यायची आहे. बिचाऱ्याचं लगीन झालं पाहिजे. पोलिसांना मी विनंती करतो, त्यांना 2 डबं मांडून देतील. बॅलेट पेपरवर मतदान होऊन दे, तो गडी निवडून येऊन दे आणि त्याचा शपथविधी इथंच करतो आणि अक्षदाबी इथंच टाकतो. जो राहुल गांधी तुमच्या गावामध्ये येणार आहे त्याच्या आजोळात इटलीमध्ये सुद्धा ईएम वरती निवडणुका होत आहेत. राहुल बाबाला माझा सवाल आहे, पहिला आजोळला जा, मामाच्या गावाला जा. जुक 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 आगेनं गाडी, धुराच्या रेस्या हवेत काढी, पळती झाडे पाहूया आणि मामाच्या गावाला जाऊया. आमच्या लहानपणी आम्ही म्हणत होतो तू विमानातनं जा आणि इटलीमध्ये काय ईव्हीएम मधून मतदान होतं याचा अभ्यास कर ना. किती या देशामध्ये खोटं पसरवायचं. माळशिरस मतदारसंघात शरद पवार यांच्या राष्ट्रवादीचे उत्तम जानकर यांनी भाजपच्या राम सातपुते यांचा पराभव केला. मात्र मार्कडवाडीतून भाजपाच्या सातपुतींना मिळालेल्या लीडवर शंका घेतली जाते. त्याच्यामुळे मी काय म्हणतोय, या मार्कडवाडीचा जो इव्हेंट आहे, या इव्हेंटचा मास्टरमाइंड रणजितसिंह मोहिते पाटील आहे. रणजितसिंह मोहिते पाटील आहे. त्याच्यामुळे यांनी ठरवलं आपण एकही माणूस मतदानालाच आला नाही बाहेर. कशाला येतील?
माझी तुम्हाला विनंती आहे की आपल्याला ताकदीने लढायचंय, झोकून देऊन लढायचंय, गद्दारांना धडा शिकवायचा आहे. त्यामुळे आपण सगळ्यांनी झोकून देऊन लढायचंय. नाही, त्यांचं ते माळशिरस विधानसभा मतदारसंघाचे आमदार होते आणि असं असताना पक्षानं त्यांची इच्छा नसताना सोलापूर मतदारसंघामध्ये लोकसभेला उभं केलं आणि त्या ठिकाणी त्यांचा पराभव झाला. त्यामुळे त्यांच्या डोक्यावरती परिणाम झाला, म्हणजे मेंटली ते डिस्टर्ब झाले आणि ते 5 महिने श्री श्री आश्रम बेंगलोर या ठिकाणी उपचार घेत होते आणि त्यांच्या त्या पराभवानंतर पुन्हा पक्षाने अजून माळशिरस तालुक्यामध्ये उभं केलं आणि मग मात्र त्यांचं संतुलन बिघडलं. आता बिघडल्यानंतर त्यांना पक्षाने अशा पद्धतीचं त्या ठिकाणी जबाबदारी देऊ नये, त्यांच्यावरती उपचार करावे. त्याच पार्श्वभूमीवर शरद पवार यांच्या पाठोपाठ काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनीही मार्कंडवाडीला भेट देत गावकऱ्यांशी संवाद साधलाय. बॅलेट पेपरवरील मतदानासाठी आपणही राजीनामा देण्यास तयार असल्याचं पटोले यांनी म्हटलंय. भाषण द्यायला संधी खूप आहे. काही लोक येऊन गेलेत, इथं भाटासारखे बळबळून गेलेत की राजीनामे द्यावेत. बिलकुल त्यांचं आता ते निवडणूक आयोग यांचीच कठपुतली आहे. त्यांनी त्याचं एक ऑर्डर घेऊन यावं की आता पुढच्या निवडणुका या आम्ही बॅलेटवर घेऊ. तातडीनं उत्तमराव, आम्ही खूप लोक आहोत राजीनामा द्यायसाठी तयार आणि जाऊ ना बॅलेटला पुढं. मी 1 लाख मतांना निवडून येणार होतो, माझं 208 वर आणून ठेवलं. माझ्या मतच तसेच करून टाकले. विधानसभेतील महायुतीच्या दणदणीत विजयानंतर महाविकास आघाडी सातत्यानं प्रश्नचिन्ह उपस्थित करत शंका व्यक्त करताना दिसते. याच निमित्त बॅलेट पेपरवर निवडणूक घेण्यासाठी सरसावलेला मार्कंडवाडी देशाच्या केंद्रस्थानी आलाय. त्यामुळे ज्या मार्कंडवाडी गावात ईव्हीएम विरोधात ठिणगी पेटली, त्याच मार्कंडवाडीतून देशभरात वनवा भडकण्याची शक्यता आहे. माऊली डांगे, पुढारी न्यूज, सोलापूर.